अक्षयदादांनाही साथ द्या, कारण स्वतःचं दुःख मनात ठेवून वेदना सहन करून 14व्या दिवशी साहेब गेल्यानंतर 14व्या दिवशी अक्षयजींनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक जनतेच्या सुखदुःखात सामील झाले. तसेच साहेबांसारखंच अगदी सर्व जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडवतात. तसेच त्यांच्याही मनात खूप दुःख आहे, पण ते दाखवत नाही. पण तरी ते सर्व जनतेच्या प्रेमासाठी साहेबांनी जे जनताचा विश्वास कमवला त्यासाठी ते खरं तर बाहेर पडले. आणि आज ही निवडणूक या पद्धतीने होईल असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं, कारण साहेबांचं स्वप्न होतं की अक्षयजींना आमदार झाले पाहायचं होतं. पण साहेब नाही इथं, पण आपल्याला ही निवडणूक खूप खंबीरपणाने आपल्याला अक्षयदादांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना 23 तारखेला मतदान करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आणि ही निवडणूक जिंकली तर हीच खरं म्हणजे आदरणीय कडले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. आणि साहेब जरी गेले असले तरी साहेबांचे आशीर्वाद हे कायम आपल्या सर्वांच्या सोबत राहतील. त्यांनी जे सगळ्या जनतेचं प्रेम मिळवलं तसंच मी अक्षयदादा आम्ही दोघे कायम टिकून ठेवू. जशी तुम्ही साहेबांना सर्वांनी साथ दिली, तुमचं प्रेम दिलं, साहेबांनी जशी तुम्हाला प्रेम दिलं तसंच आम्ही दोघेही तुमचे कायम ऋणानुबंध राहू. फक्त तुम्ही सर्वांनी आता सहकार्य करून आपल्या अक्षयदादांना विजयी करायचं आहे आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली हीच खरी ठरेल. आणि तसेच जसे साहेबांचा वारसा हे अक्षयदादाच पुढे नेतील, तसे साहेब आणि आका या दोघे जसे आतापर्यंत जसे जनतेच्या सेवेसाठी तत्पर उभे राहिले तसेच आम्ही दोघेही खंबीरपणे जनतेच्या सेवेसाठी कायम उभे राहू. या निमित्ताने एवढंच बोलेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला